नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. डॉक्टरला मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला जामीन देण्याचे हायकोर्टाचे संकेत. पोलिसांकडून तपास पूर्ण झाला असून लवकरच आरोपपत्र दाखल होणार. सोन्या चांदीचे दर पुन्हा कमालीचे वाढले. सोन्याचे दर तब्बल 1,52,000च्या पार, तर चांदी ही 1,950 रुपयांनी महागली. कोकणातील गणेश मूर्ती शाळांमध्ये लगबग वाढली. इंधन महागल्यानं मूर्तीच्या किमती वाढल्यात. यंदाच्या गणेशोत्सवात महागाईचा फटका मूर्तिकारांसह गणेश भक्तांनाही बसण्याची शक्यता. कुडाळमध्ये झळकले राष्ट्र प्रथमचे लक्षवेधी बॅनर. हे बॅनर सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले. वंशावळ समितीला मुदतवाढ देतोय. जिल्हा पातळीवरील जात पडताळणी समिती संविधानिक आहे. प्रमाणपत्र का नाकारण्यात आलेत याबाबत माहिती घेतोय. जाणीवपूर्वक झालं असेल तर 100% कारवाई करू, विखे पाटलांची प्रतिक्रिया. पुण्याच्या बानेरमध्ये एकतर्फी प्रेमाच्या वादातून जागा मालकाची हत्या. ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटर मधील महिलेशी एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादात तेथील जागा मालकावर आरोपीने केला हल्ला. या होत्या काही वेगवान हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. लासलगाव शहरात तीव्र पाणी टंचाई. ग्रामपंचायतला लासलगाव युवा संघटनेचे निवेदन. प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम. तात्काळ नियमित पाणी पुरवठा सुरू करा. 8 दिवसानंतर आंदोलनाचा इशारा. लासलगाव शहरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन भटकण्याची वेळ आली आहे. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन लासलगाव युवा संघटनेच्या वतीनं ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले. या निवेदनाची दखल घेऊन पुढील 8 दिवसांच्या आत समस्येचं समाधानकारक निराकरण झालं नाही तर लासलगाव युवा संघटनेच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. लासलगाव मध्ये गेल्या 20 दिवसापासून पाणी येत नाही आणि लासलगाव मध्ये राहणारी जनता ही सामान्य जनता आहे. सर्व हातावरचे रोजगार जसे गोणे शिवणे वगैरे, आणि त्यातून त्यांना 100 ते 150 रुपये भेटतात आणि पाण्याचा टँकर घेण्याकरता 300 ते 350 रुपये खर्च आहे. आणि ही स्थिती गेल्या जवळपास 2 ते 3 वर्षापासून आहे. तरी कृपया याची दखल लासलगाव ग्रामपंचायतीने लवकरात लवकर घ्यावी, याकरता लासलगाव युवा संघटनेतर्फे आज निवेदन देण्यात आले. त्याकरता सर्व मान्यवर उपस्थित होते. लासलगाव येथे एक महिना पाणी येत नाही. त्यासाठी आम्ही आज ग्रामसेवकांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यांना आम्ही निवेदन दिलंय का बाबा पाणी काय येत नाही, तर ते म्हणजे का पाण्याचा असा प्रॉब्लेम, तिने आम्हाला प्रॉब्लेम सांगितले काही 2-4 असे प्रॉब्लेम आहे. पण मग एक महिना जर पाणी येत नसेल तर आम्ही हे केलं का बाबा जर तुम्ही आता जर पाण्याचं नियोजन केलं नाही तर आम्ही 8 दिवसानंतर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून टाकू डायरेक्ट, आणि लवकरात लवकर याचा निर्णय घ्या आणि वरती काढवा, असं आम्ही त्यांना सांगितलंय. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बच्चू कडू हे आपलं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांच्या टीकेनंतर आपलं प्रत्युत्तर देताना म्हणतायत की एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणं एकदम चुकीचं आहे. व्यक्तिगत टार्गेट करून न्याय मिळणार नाही. शिंदेंनी मुख्यमंत्री असताना मनोज जरांगेंना मदत केली होती. एकेरी भाषेतून बोलून काय साध्य होणार, असं बच्चू कडू यांचं वक्तव्य आहे. ते म्हणतायत शिंदे साहेबांवर आरोप करणं म्हणजे फार चुकीचं आहे. अशा पद्धतीनं त्यांनी मूळ प्रश्नाला बगल देऊन व्यक्तिगत कोणाला टार्गेट करून त्या मूळ प्रश्नाला न्याय भेटणार नाही, म्हणजे थोडी काळजी घेतली पाहिजे असं वाटतं. आणि शिंदे साहेबांनी खूप, खरं तर मला माहित आहे त्यांनी कशा पद्धतीने त्यांना ते मुख्यमंत्री असताना मदत केली, मी सगळं जवळून पाहिलेलं आहे. आणि कोणाला एकेरी भाषेत, मग फडणवीस साहेब असेल, बावनकुळे असेल, एकेरी भाषेत बोलून आपण साध्य काय होतं ते तपासलं. बोलूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे हिंगोलीतून. ब्राह्मणवाडा ग्रामसभेत विकास कामांवरून गोंधळ उडालाय. विकास कामांचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामसभेत युवकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभा सोडून गेलेत. औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे झालेल्या ग्रामसभेत विकास कामांच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला मिळालेला निधी, झालेली विकास कामं, त्यावरील खर्च तसेच विविध घरकुल योजनातील कामांची माहिती देण्याची मागणी करत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. ग्रामसभेदरम्यान जलजीवन मिशन, व्यायामशाळा, सिमेंट रस्ते आणि इतर विकास कामांवर झालेल्या खर्चाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. युवकांनी विकास कामांचा संपूर्ण हिशोब ग्रामसभेत सादर करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभा सोडून निघून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
पाय पाऊस डोरी कोण चालू ये जो कोणी दे का हो साहेब ग्रामसभा संपली म्हणून प्रास्ताविका झाली का तुम्ही निघाले सर्वांना नाही ग्राम पुढची बातमी अकोल्यातून. अकोल्यात आज सलग तिसऱ्या दिवशी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली खासगी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवलाय. प्रस्तावित BHMS CCMP नोंदणी प्रक्रियेला विरोध करत डॉक्टरांनी नियमित व अत्यावश्यक नसलेल्या वैद्यकीय सेवा बंद ठेवल्यात. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास अत्यावश्यक सेवा ही बंद करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिलाय. मागणी काहीच नाहीये. आम्ही MMC ला रजिस्ट्रेशन झालाय BHMS लोकांचा त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आहे, कारण त्यांची पॅटी वेगळी आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे. त्यांना MMC मध्ये इन्व्हॉल्व केलं नाही पाहिजे. हे भविष्यासाठी खिलवाड आहे लोकांसोबत, स्वार्थसोबत. कारण ते 6-6 मिनिटचा कोर्स करून कधी न्यूरोलॉजिस्ट बनतील, ते कधी कार्डिओलॉजिस्ट बनतील आणि शेवटी नुकसान लोकांनाच होणार आहे. तर आमची मागणी फक्त एवढी आहे की त्यांची जे पॅटी आहे त्यांना त्या पॅटीप्रमाणे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, ना की ते MMC मध्ये इन्व्हॉल्व त्यांना केलं पाहिजे. डॉक्टर निर्वाणी या आपण पाहिल्यात काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात आताच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकमध्ये फ्लिपकार्ट मधील इनसाइड जॉब उघड. बोगस ऑर्डर करून 18.50 लाखांचे मोबाईल लंपास. ओझर पोलिसांकडून आरोपीला अटक. 18,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये आमदार हिकमत उढान यांच्या पाठपुराव्याला यश. राजमाता जिजाऊ या 3 नवीन ST बस गाड्यांचं लोकार्पण. नवी मुंबई मनपा रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मनसे आक्रमक. वाशी येथील मनपा रुग्णालयात मनसेचं आंदोलन. लेखी आश्वासन दिल्यावर मनसेचे आंदोलन मागे. जालन्यात बोगस टरबूज बियाण्याप्रकरणी कारवाई. कंपनी मालकासह 3घांवर तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बारामतीमध्ये दुकान लाईन वादातील गाळेधारकांना मोठा दिलासा. न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर पत्राचे अडथळे हटवण्यास सुरुवात. नांदेड शहरातील कृष्णा चौक परिसरातील महावीर सोसायटी जवळ मुख्य रस्ता खचला. निकृष्ट रस्त्यांमुळे ट्रक अडकला. नांदेडच्या रस्त्यांचा विकास पुन्हा चर्चेत. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात ऑटो चालक कैलाश पुंडलिक चौधरी बेपत्ता. वर्धा नदीवरील पुलावर बेवारस ऑटो आढळल्यानं चौधरी नदीत वाहून गेले असल्याचा संशय. शोधकार्य सुरू. नवी मुंबई मनपा रुग्णालयात 10 रुग्णवाहिका असूनही रुग्णांची गैरसोय. रुग्णवाहिकेचे चालक उपस्थित नसल्याचं समोर. नागरिकांची कारवाईची मागणी. यवतमाळमध्ये दारव्हा येथील अंबिकानगर परिसरात सचिन कोडापे यांच्यावर हल्ला. दारू पिऊन गोंधळ घालण्यास मनाई केल्यानं लोखंडी रॉडनं मारहाण. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. रायगडच्या अलिबाग जिल्हा रुग्णालयात मेंदूवरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी. कोमातील महिलेला मिळालं नव्यानं जीवनदान. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.